नारळी पौर्णिमेला किंवा इतर कधीही आपल्याला एकदम झटपट मस्त गोड पदार्थ करायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की करू शकता। इथे आपण रवा आणि नारळाचा एक मस्त वेगळा पदार्थ केलेला आहे। गेल्या वर्षी याची रेसिपी मी दाखवली होती, पण यामध्ये मी साखर वापरली होती। आज आपण हा पदार्थ गूळ वापरून करणार आहोत। जरी हा पदार्थ तुम्हाला केक सारखा दिसत असला तरी हा केक अजिबात नाहीये। केक व्हायला साधारण 50 मिनिट लागतात, पण हा अगदी 15 ते 20 मिनिटात आपण केलेला आहे। वाफवून करायचा आहे। एकदम झटपट होणारा पदार्थ आहे, खूप सोपा आहे आणि चवीला खूपच छान लागतो। हाय, मी स्मिता, मस्तिकी भक्ष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हा पदार्थ करण्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे। एकूणच श्रावण महिना किंवा नारळी पौर्णिमा म्हटलं की बरेच नारळाचे पदार्थ होतात, म्हणून मी इथे 3 नारळ थोडे पाण्यामध्ये उकळून घेतले आहेत। साधारण 2 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। नारळ असं गरम पाण्यात 2-1 मिनिट उकळून घेतलं किंवा एखादी कुकरमध्ये शिट्टी करून घेतली की करवंटीपासून नारळ अगदी पटकन वेगळा करता येतं। तुम्ही नारळ खाऊनही घेऊ शकता, पण या पद्धतीने नारळाचा चव करून घेतला की चव अगदी पांढरा शुभ्र होतो। नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात किंवा नारळाच्या वड्या किंवा इतर कुठलेही पदार्थ करायचे असतील तर असं एकाच वेळेला 2-3 नारळ फोडून ठेवले आणि नारळाचा चव करून घेतला की कुठल्याही पदार्थात अगदी पटकन नारळाचा चव वापरता येतो। आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर नारळाचा वापर होत असेल तर असा चव जास्त प्रमाणात करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकता। तिन्ही नारळांचं खोबरं मी करवंटीपासून वेगळं करून घेतलेलं आहे। आता हा खोबऱ्याचा जो मागचा पाठीकडचा भाग असतो तो साल काढण्याने काढून घेते। असा पाठीकडचा भाग काढून घेतला की नारळाचा चव मस्त पांढरा शुभ्र होतो आणि जर तुम्ही हा चव वडी करण्यासाठी वगैरे वापरला तर नारळाची वडीही मस्त पांढरी शुभ्र होते। सगळ्या खोबऱ्याचा पाठीकडचा भाग मी काढून घेतलेला आहे। आता मिक्सरमधून आपण हे फिरवून घेणार आहोत। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे अगदी बारीक बारीक पातळ स्लाइसेस कापून घेते। आता हे खोबरं जास्त आहे म्हणून मी 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे। खोबऱ्यामधलं अर्ध खोबरं मी स्लाइस करून घेतलेलं आहे, मिक्सरमधून फिरवून घेते। तर मिक्सरमधून मी हे खोबरं फिरवून घेतलेलं आहे, अगदी छान बारीक झालं आहे, म्हणूनच एका वेळेला खूप जास्त खोबरं घेतलं नाही। आता दुसरी बॅचही मी करून घेते। गॅसवर मी एक जाड बुडाचं पॅन ठेवला आहे। यामध्ये साधारण 1 टेबलस्पून तूप घालते। चमचा छोटा आहे त्यामुळे मी 3 चमचे तूप घातलेलं आहे, पण हे साधारण 1 टेबलस्पून तूप आहे। आता यामध्ये मेजरिंग कपनी मोजून 1 कपभर मी जाड रवा घेतलेला आहे। जाडच्या ऐवजी तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता। आता हा रवा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून फक्त 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे। खूप अगदी खरपूस वगैरे भाजायचा नाही किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही, थोडासा भाजून घेऊया। असा रवा थोडा भाजून घेतला की छान हलका होतो आणि त्यामुळे आपला पदार्थही छान होतो। तर साधारण 2-1 मिनिट हा रवा मी भाजून घेतलेला आहे, यापेक्षा जास्त भाजायचा नाहीये। आता यामध्ये मी मेजरिंग कपनी मोजून 1 कपभर नारळाचा चव घालते। तुम्ही बघू शकता चव किती मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे। आता नारळाचा चवही आपण रव्यासोबत 2-1 मिनिट भाजून घेऊया। नारळाचा चवही आपल्याला खूप जास्त भाजायचा नाहीये। नारळाचा चव असा थोडा भाजून घेतला की याचा स्वाद रिलीज होतो आणि त्यामुळे पदार्थ जास्त छान लागतो, म्हणून आपण 2-1 मिनिट नारळाचा चवही भाजून घेऊया। तर साधारण 2-2 मिनिट दोन्ही गोष्टी मी इथे भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण हे एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये मी आता 1 कपभर गूळ घालते। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता किंवा गुळाची पावडरही घेऊ शकता। मी गूळ चिरून घेतला त्यामुळे मिक्सरमधून एकदा फिरवून घेते। जर तुम्ही गुळाची पावडर वापरत असाल किंवा गूळ किसून घेत असाल तर तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायची गरज नाहीये। मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं की गुळाचे खडे राहणार नाहीत। आणि यामध्येच मी आता 1 कपभर दूध घालते आणि मिक्सरमधून याची आपण पेस्ट करून घेऊया। तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे। सुरुवातीला जरी हे थोडं पातळ वाटत असलं तरी यात रवा आहे त्यामुळे हे थोडं अजून घट्ट होईल। आता मी यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिट हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया। रवा भिजतोय तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा पदार्थ करायचा आहे त्याला तूप किंवा तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं। तर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे। कुकरच्या डब्याच्या ऐवजी तुम्ही एखादा केकचा टीन घेऊ शकता किंवा एखादं पसरट कोलगट ताट घेऊ शकता। थोडं तेल किंवा तूप लावून घेतलं की आपला पदार्थ अगदी पटकन सुकतो। आता हा पदार्थ मी एका कुकरमध्ये वाफवून घेणार आहे, म्हणून कुकरमध्ये मी एक रिंग ठेवली आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे। कुकरच्या ऐवजी तुम्ही एखाद्या इडली पात्रात किंवा स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता।
15 मिनिटात रवा अगदी व्यवस्थित भिजला आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी करून घेऊया। यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालते। यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे गुळाबरोबर जायफळाची चव छान लागते। तुम्ही थोडी वेलची पावडरही घालू शकता। 15 मिनिट रवा भिजायला ठेवल्यामुळे हे आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे, पण आपल्याला हे इतपतच घट्ट हवं आहे। आता यामध्ये थोडे बदामाचे काप घालून घेते। तुम्हाला बदामाचे काप घालायचे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालू शकतं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून घेते। बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडाही घालू शकता। हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बेकिंग पावडर संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित मिसळते। आता तूप लावून ग्रीस केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण घालूया। आता हे वाफवायला ठेवतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे वाफवायला ठेवू तेव्हा पाण्याला अगदी व्यवस्थित उकळी आलेली असली पाहिजे। हे चवीला छान लागतंच, पण दिसायलाही खूप छान दिसावं म्हणून वरून थोडे अजून बदामाचे काप घालते। बदामाचे काप घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालू शकतं, पण दिसायला अधिक छान दिसावं म्हणून मी थोडे वरून बदामाचे काप घातलेले आहेत। पाण्यालाही छान उकळी आली आहे। आता यामध्ये हा डबा ठेवूया। कुकरचं झाकण लावून घेते, पण कुकरला आपल्याला शिट्टी लावायची नाहीये आणि 20 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या कुकरची शिट्टी काढलेली आहे। चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर 20 मिनिट मी हे कुकरमध्ये वाफवून घेतलेलं आहे। अगदी मस्त फुललं आहे। यामध्ये तुम्हाला मी एक सुरी घालून दाखवते। सुरी अगदी व्यवस्थित कोरडी आलेली आहे, म्हणजे हे आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। आता 15 ते 20 मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे थोडं गार होईल। गार झाल्याशिवाय हे अजिबात डिमोल्ड करायचं नाहीये। आता हे व्यवस्थित गार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी पटकन सुटलं आहे, कारण याला आपण व्यवस्थित ग्रीस करून घेतलं होतं। बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे। आता हे आपण पुन्हा उलटं करून घेऊया, म्हणजे त्याचा वरचा भाग समोर येईल। तर इथे आपला अगदी मस्त नारळाचा थोडा वेगळा पदार्थ तयार झालेला आहे। तुम्ही याला नारळाचं सांदणही म्हणू शकता। हे बघता क्षणी खायची इच्छा होते ना। यातला एक पीस आपण कापून बघूया। कापतानाच जाणवतंय हे किती छान सॉफ्ट झालेलं आहे। मस्त रवाळ टेक्स्चर आलेला आहे आणि खूप छान लागतं। नारळाची चव यामध्ये खूपच छान लागते। तर असं हे अगदी सोपं मस्त चवीचं नारळाचं सांदण नक्की करून बघा, खूपच छान होतं। आजचा हा थोडा वेगळा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा। नक्की करून बघा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।